स्वारगेट बलात्कार प्रकरणी नवी माहिती समोर येत आहे। पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास दिल्याचे आता समोर येत आहे। वकील असीम सरोदे श्रिया अवलेंचा आरोप, स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास होत असल्याचा आरोप पीडितेचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी तर ॲडव्होकेट श्रिया अवले यांनी केलेला आहे। पोलीस पीडितेला पोलीस स्टेशनला असा आग्रह करत आहेत। कशासाठी ते सांगत नाहीत, लेखी पत्र देत नाहीत। पीडितेला वारंवार पोलीस स्टेशनला का बोलवण्यात येत आहे असा सवालही त्यांनी केला। स्वारगेट बस स्थानकात 25 फेब्रुवारी रोजी पहाटे एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती। आरोपीने साताऱ्याची बस तिकडे लागते अशी दिशाभूल करून पीडितेला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला होता। आरोपीला त्याच्या गावाहून अटक करण्यात आली होती आणि या प्रकरणात आता आरोपीच्या वकिलांकडून पीडितेबाबत आता वादग्रस्त विधाने करून या प्रकरणाला आता वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर या प्रकरणी आता 400 सुटा दाखल झालेली आहे आणि असं असताना या प्रकरणामधली जी पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पोलिसांकडून दबाव आणत असल्याचा आरोप तिचे वकील आहेत यांनी केलेला आहे। आरोपपत्र दाखल झाल्यानंतरही पीडितेला सातत्याने पोलीस स्टेशनला या अशा पद्धतीचे फोन आहेत ते पोलिसांकडून केले जात आहेत। मुळामध्ये अशासाठी बोलायचं असेल तर पोलिसांना आधी पत्र द्यावं लागतं, समज द्यावं लागतं, मात्र थेट फोन करून तरुणीला पोलीस स्टेशनला बोलवलं जात असल्याचा आरोप आहे तो ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी दबाव तंत्राचा वापर करून आरोपीला जामीन मिळावा यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत का असा आरोप आहे, असा आरोप त्यांनी केलेला आहे। त्यामुळे याची पारदर्शकपणे चौकशी करावी आणि संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी असीम सरोदे यांनी केलेली आहे। पीडित जी तरुणी आहे ती खूप दबावाखाली आहे, खूप दडपणाखाली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जी घटना घडलेली होती त्यानंतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून केला जातोय का असं सुद्धा आरोप आहे तो करण्यात आलेला आहे। जी, धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।